नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम समजावून घेतलेली आहे. आता या व्हिडिओमध्ये आपल्याला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. तुमच्या पुस्तकामध्ये या सिस्टीमची फिगर दिलेली आहे, पण लेबलिंग केलेलं नाही आहे. हा व्हिडिओ बघून तुम्हाला या फिगरला लेबल करता येईल. ॲम्प्युला, युटेरस, isthmus, ovary, ovarian ligament, infundibulum, uterine wall, endometrium, cervix and vagina. तर या पद्धतीने तुम्हाला हे लेबल करता येईल. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जी आहे, इट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. द फर्स्ट पार्ट is called external genitalia, and this external genitalia is again made up of four parts. First one is vulva, second hymen, third vestibular glands, and the fourth part is breast. The second part of female reproductive system is called as internal genitalia, and it again consists of four parts: ovaries, fallopian tubes, uterus and vagina. फिमेल रिप्रोडक्टिव्हचा पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणतात एक्सटर्नल जेनिटॅलिया. दिस एक्सटर्नल जेनिटॅलिया इज मेड अप ऑफ फोर पार्ट्स. त्यापैकी पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणतात वल्वा. द पार्ट्स which are external to vagina are collectively called as vulva, which means covering or wrapping. This vulva, it is also called pudendum. Vulva is made up of different parts. त्यापैकी पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणतात labia majora. These are large folds and they form the boundary of vulva. They are homologous to the scrotum. They are composed of skin, fibrous tissue and fat. आता या लेबिया मेजराचं फंक्शन काय? They surround and protect the other parts of vulva. They also enclose the urethral and vaginal openings in the vestibule. आता वल्वाचा सेकंड जो पार्ट आहे त्याला म्हणतात लेबिया मायनोरा. लेबिया मेजराच्या खाली लेबिया मायनोरा प्रेझेंट असतं, अँड इट इज ऑल्सो मेड अप ऑफ स्किन फोल्ड्स विच आर स्मॉलर अँड थिनर. पोस्टिरियरली दे फ्यूज टू फॉर्म फोर्चिट. लेबिया मेजराचे दोन फोल्ड जे आहेत ते खालच्या भागी एकत्र येतात आणि एक फोर्कसारखं स्ट्रक्चर तयार करतात, ज्याला फोर्चिट असं म्हटलं जातं. अँटेरियरली these folds they converge into a hood-like covering around the clitoris. Now the third part of vulva is called mons pubis. हा जो पार्ट आहे हा पार्ट त्रिकोणाकृती असतो आणि ॲबडॉमेनच्या खाली प्रेझेंट असतो. इट इज द फ्लेशी एलिव्हेशन अबव द लेबिया मेजरा अँड इट शोज द प्युबिक हेअर्स. वल्वाचा पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात क्लायटोरिस. इट इज अ स्मॉल कोनिकल अँड सेन्सिटिव्ह प्रोजेक्शन. It is present at the anterior end of labia minora. Labia मायनोराच्या वरच्या बाजूला हे सेन्सिटिव्ह आणि कोनिकल स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला म्हणतात क्लायटोरिस. इट हॅज अ पेअर ऑफ इरेक्टाईल टिश्यू कॉल्ड कॉर्पोरा कॅव्हर्नोजा. कॉर्पोरा कॅव्हर्नोजा हे नाव आधी आपण ऐकलेलं आहे. इट इज प्रेझेंट ॲट द लॅटरल साइड्स ऑफ penis.
It is homologous to the penis. Now the next part of vulva is called vestibule. It is a median vertical depression of vulva and it encloses the urethral and vaginal openings. एक्सटर्नल जेनिटॅलियाचा दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतात हायमेन. इट इज अ थिन लेअर ऑफ म्युकस मेम्ब्रेन विच partially covers the opening of vagina. एक्सटर्नल जेनिटॅलियाचा तिसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतात वेस्टिब्युलर ग्लँड्स. या ज्या ग्लँड्स आहेत वेस्टिब्युलमध्ये प्रेझेंट असतात म्हणून यांना वेस्टिब्युलर ग्लँड असं म्हटलं जातं. These are the paired glands which are situated on the either side of vaginal opening. These are homologous to Cooper's gland of male and are also called as Bartholin's gland. आता या ज्या ग्लँड्स आहेत यांचं फंक्शन काय? They open into vestibule and secrete lubricating fluid during sexual intercourse. त्यानंतर एक्सटर्नल जेनिटॅलियाचा पुढचा आणि चौथा जो पार्ट आहे त्यांना म्हणतात मॅमरी ग्लँड्स. These mammary glands they are present in the breast. या फिगरमध्ये तुम्हाला ब्रेस्टमध्ये असणाऱ्या मॅमरी ग्लँड्स दिसत असतील. आता हे जे ब्रेस्ट आहेत these are paired organs and mammary glands are the modified sweat glands which are situated in the pectoral region on the ventral thoracic wall. Each breast has an erectile nipple in the middle situated in a dark region called areola. प्रत्येक ब्रेस्टच्या मध्यभागी एक डार्क कलर रिजन प्रेझेंट असतो ज्याला एरिओला असं म्हटलं जातं आणि या एरिओलाच्या मध्यभागी एक इरेक्टाईल निपल प्रेझेंट असतं. Each breast has made up of fatty connective tissue. या प्रत्येक ब्रेस्टमध्ये फॅटी कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असते आणि या कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये लॅक्टिफेरस ग्लँड्स प्रेझेंट असतात और मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट असतात. या ज्या लॅक्टिफेरस ग्लँड्स आहेत दे हॅव लॅक्टिफेरस डक्ट्स विच कॅरी मिल्क फ्रॉम मॅमरी ग्लँड्स टू द nipples. Lactiferous ducts are 15 to 20 in number. निपलच्या खाली हे जे लॅक्टिफेरस डक्ट्स आहेत ते डायलेट होतात आणि त्यांना म्हणतात लॅक्टिफेरस सायनसेस. या लॅक्टिफेरस सायनसेसमध्ये मिल्क जे आहेत ते स्टोअर होत असतं. आता हे जे ब्रेस्ट आहेत किंवा मॅमरी ग्लँड जे आहेत यांची डेव्हलपमेंट ही हॉर्मोनच्या प्रभावाखाली होत असते आणि याच्यासाठी दोन हॉर्मोन महत्त्वाचे आहेत. पहिला आहे इस्ट्रोजेन आणि दुसरा आहे प्रोजेस्टेरॉन. These both hormones are secreted by the ovary. The development of mammary glands occurs at puberty under the influence of estrogen and progesterone. प्रेग्नन्सीमध्ये लॅक्टोट्रॉपिक हॉर्मोन और प्रोलॅक्टिन हॉर्मोन हेल्प्स इन द डेव्हलपमेंट ऑफ लॅक्टिफेरस टिब्यूल्स. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतात इंटरनल जेनिटॅलिया. इंटरनल जेनिटॅलिया कन्सिस्ट ऑफ 4 डिफरंट पार्ट्स. त्यापैकी पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणतात ओव्हरीज. These are the female gonads or they are also called primary sex organs. These are situated in the lower part of the abdomen. They are almond shaped and has a dimension of 3 centimeter into 1.5 centimeter into 1 centimeter. That means length is 3 centimeter, breadth is 1.5 centimeter and thickness is 1 centimeter. Each ovary
is suspended from the dorsal body wall by a fold of peritoneum called mesovarium. The suspension is also called the broad ligament or suspensory ligament. या ओव्हरीच्या आजूबाजूला दोन प्रकारचे लिगामेंट आढळून येतात. त्यापैकी पहिला जो आहे त्याला म्हणतात ओव्हॅरियन लिगामेंट आणि याचं काम काय? इट कनेक्ट्स द ओव्हरी टू द युटेरस. आणि दुसरा जो लिगामेंटचा प्रकार आहे त्यांना म्हणतात सस्पेन्सरी लिगामेंट आणि याचं काम काय? इट कनेक्ट्स ओव्हरी टू द लॅटरल बॉडी वॉल. आता या ज्या ओव्हरीज आहेत यांचं फंक्शन काय? पहिलं जे फंक्शन आहे ते म्हणजे प्रोडक्शन ऑफ फिमेल गॅमेट्स आणि दुसरं फंक्शन आहे इट प्रोड्युसेस 5 डिफरंट टाइप्स ऑफ हॉर्मोन्स. कोणकोणते हॉर्मोन आहेत बघा? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन, रिलॅक्सिन, ॲक्टिविन अँड इनिबिन. त्यानंतर इंटरनल जेनिटॅलियाचा दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतात फॅलोपियन ट्यूब्स or they are also called as oviducts. These are pair tubes which lie horizontally over the peritoneal cavity. यांची लांबी साधारण 10 ते 12 सेंटीमीटर एवढी असते. They are made up of muscles and they are internally lined by ciliated epithelium. Its anterior end lies close to the ovary while the posterior ends opens into the uterus. आता हे जे फॅलोपियन ट्यूब्स आहेत इट इज डिवायडेड इंटू 3 डिफरंट पार्ट्स. त्यापैकी पहिला जो पार्ट आहे त्याला म्हणतात इन्फंडिब्युलम. इट इज फ्री डायलेटेड प्रॉक्सिमल फनेल शेप स्ट्रक्चर. इट बियर्स a number of finger-like projections called fimbriae. It has a central opening called ostium. आणि या ऑस्टियमचा उपयोग कशासाठी होतो? The ova released from the ovary are received in the ostium. त्यानंतर फॅलोपियन ट्यूबचा दुसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतात ॲम्प्युला. इट इज मिडल लॉंग अँड स्ट्रेट पार्ट. आणि या ॲम्प्युलाचा उपयोग कशासाठी होतो? फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन दिस पार्ट. दॅट मीन्स मेल अँड फिमेल गॅमेट्स दे युनाइट इन द ॲम्प्युला. त्यानंतर फॅलोपियन ट्यूबचा तिसरा जो पार्ट आहे त्यांना म्हणतात इस्थमस ऑर कॉर्नोआ. इट इज डिस्टल नॅरो पार्ट अँड इट ओपन्स इन टू द युटेरस. इंटरनल जेनिटॅलियाचा तिसरा जो पार्ट आहे त्याला म्हणतात युटेरस. मराठीत याला गर्भाशय असं म्हटलं जातं. इट इज कॉमनली कॉल्ड वूम. इट इज हॉलो, मस्क्युलर अँड पियर शेप्ड ऑर्गन. इट इज लोकेटेड इन बिटवीन रेक्टम अँड युरिनरी ब्लॅडर. इट हॅज अ डायमेन्शन्स ऑफ 7.5 सेंटीमीटर इंटू 5 सेंटीमीटर into 2.5 centimeter. That means length is 7.5 centimeter, breadth is 5 centimeter and the thickness is 2.5 centimeter. This uterus is divided into 3 parts. The first part is called fundus. It is upper dome shaped part and the implantation of embryo normally occurs in the fundus. The second part is called body. It is a broad part and it receives fallopian tubes. It gradually tapers downwards. The third part is called cervix, which is narrow and cylindrical part. It has a length of about 2.5 centimeter. It extends into the vagina. It has 2 openings. पहिले जे ओपनिंग आहे त्याला म्हणतात इंटरनल ओस विच इज प्रेझेंट टुवर्ड्स द बॉडी ऑफ युटेरस आणि दुसरे जे ओपनिंग आहे त्याला म्हणतात एक्सटर्नल ओस विच इज प्रेझेंट टुवर्ड्स द वजायना.
Internally, uterus is divided into three layers. The outer layer is called perimetrium, which is derived from the peritoneum. The middle layer is called myometrium, which is made up of thick muscles. And during parturition or during childbirth, the contraction of these muscles cause labor. लेबरला मराठीत प्रसव वेदना असं म्हटलं जातं. The third part is called endometrium. It is the innermost layer which is made up of stratified epithelium. मासिक पाळीमध्ये हे जे एंड्रोमेट्रियम आहे त्या लेअरमध्ये बदल होत असतात. इट अंडरगोज सायक्लिक चेंजेस ड्युरिंग menstrual cycle. This layer is supplied with blood vessels and uterine glands. These glands they provide nourishment to the developing fetus. त्यानंतर चौथा आणि शेवटचा जो पार्ट आहे इंटरनल जेनिटॅलियाचा त्याला म्हणतात वजायना. इट इज अ ट्यूब लाईक पार्ट अँड इट ॲक्ट ॲज कॉप्युलेटरी ऑर्गन. याची लांबी साधारण 7 सेंटीमीटर ते 9 सेंटीमीटर एवढी असते. इट लाईज बिटवीन सर्विक्स अँड द वेस्टिब्यूल. Vaginal wall is made up of three different layers. The outermost layer is called adventitia, the middle layer is called muscular layer, and the innermost layer is called mucosal layer. यापैकी mucosal layer जी आहे it stores glycogen. The opening of vagina into the vestibule is called vaginal orifice. This opening is partially covered by a membrane called hymen. Vagina acts as passage for menstrual flow as well as it acts as birth canal during parturition. Now let us study the structure and the development of ovary. Each ovary is divided into two parts. The outer part is called cortex and the inner part is called medulla. Cortex is covered by germinal epithelium while the medulla consists of stroma, and this stroma is made up of blood vessels, lymph vessels and nerve fibers. Now the cortex shows large number of cells which are called ovarian follicles. हे जे ovarian follicles आहेत ते immature ओवापासून तयार होत असतात. आणि immature ओवा कोणापासून तयार होतात? They are formed from the embryonic endoderm. आता या ज्या सेल्स आहेत endodermal cells, these cells they migrate towards the ovaries during embryonic development and they divide by mitosis. After division, these cells are called oogonial cells किंवा oogonia, and from these oogonia, ovarian follicles are formed. The process of oogenesis starts before the birth of female baby. Oogenesis means production of female gamete, that is production of ovum. आणि ही जी प्रोसेस आहे ही जन्माच्या आधीपासून होत असते. साधारण 12 आठवड्यांमध्ये ओव्हरी ही पूर्णपणे तयार झालेली असते आणि या प्रत्येक ओव्हरीमध्ये साधारण 2 मिलियन एवढे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स प्रेझेंट असतात. द oogonia are arranged in the form of cords which are called egg tubes of Flugger. Each cord has a round mass of oogonial cells called egg nest, and the primordial ovarian follicles develop from the egg nest. Each primordial follicle has a large primary oocyte in the center. It is surrounded by a single layer of flat follicular cells. The primary oocyte starts with meiotic division but gets arrested
at meiosis first. आता या 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्सपैकी फक्त 1 मिलियन एवढे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स जन्मापर्यंत टिकून असतात आणि साधारण 40,000 हे मॅच्युरिटी किंवा प्युबर्टीपर्यंत राहतात. या काळामध्ये उरलेले प्रायमॉर्डियल फॉलिकल्स ते डिजनरेट होत असतात. The large scale of destruction of primordial follicles during growth is called atresia. Now, the development of primordial follicles into mature or graphene follicles restarts with the onset of puberty. जेव्हा एखादी मुलगी वयामध्ये येते तेव्हा हे जे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आहेत त्यांची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते अँड दे आर ट्रान्सफॉर्म्ड इनटू द मॅच्युअर ऑर ग्राफेन फॉलिकल्स. ड्यूरिंग each menstrual cycle, only one of the primordial follicle starts growing to form graphene follicle. In each cycle, alternately, one of two ovaries produces the graphene follicle. 2 ओव्हरीज प्रेझेंट असतात. त्या 2 ओव्हरीजपैकी फक्त एका महिन्यामध्ये एका ओव्हरीमध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि ही जी प्रोसेस आहे ती अल्टरनेटली होत असते. म्हणजे या महिन्यात समजा पहिल्या ओव्हरीपासून प्रायमॉर्डियल फॉलिकल तयार होत असेल तर दुसऱ्या महिन्यामध्ये दुसऱ्या ओव्हरीमधून प्रायमॉर्डियल फॉलिकल्स तयार होत असतं. The first menstrual cycle, which is called menarche, it begins at the age of 13 years. The onset of menstrual cycle is called menarche and the stopping of menstrual cycle is called menopause. And this menopause, it happens at the age of 45 to 55 years. आणि हा जो काळ आहे मेनार्की आणि मेनोपॉज यांच्यामधला याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह एज. आणि या रिप्रोडक्टिव्ह एजमध्ये साधारण 416 एवढे एग्स किंवा फिमेल गॅमेट्स तयार होत असतात. There is 32 years of reproductive age into 13 eggs produced in a single year, which comes to 416 eggs. Now let us study what are the changes which takes place in the ovary during menstrual cycle, and for this we have to study the figure of TS of ovary. आता ही जी फिगर आहे याच्यामध्ये फॉलिकलची डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते ते दाखवलेलं आहे. हे जे फॉलिकल्स आहेत फ्रॉम द प्रायमॉर्डियल फॉलिकल्स हाऊ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स आर फॉर्म्ड इज शोन. आता ही जी डेव्हलपमेंट आहे फॉलिकलची ती साधारण 28 दिवसांमध्ये कंप्लीट होते आणि या ठिकाणी निळ्या रंगामध्ये हे दिवस दाखवलेले आहेत डे 1, डे 12, डे 14 अँड डे 20. तर हे जे कॉर्टेक्स आहे या कॉर्टेक्समध्ये या फॉलिकलची डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. इन द कॉर्टेक्स द डिफरंट स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ oocyte कॅन बी सीन. These changes in the ovary are cyclic and this cycle is called menstrual cycle. आता याच्यामध्ये हे जे चेंजेस दिसतात त्याच्यामध्ये प्रायमॉर्डियल फॉलिकल्स जे आहेत त्यांच्यापासून प्रायमरी, सेकंडरी आणि ग्राफियन फॉलिकल जे आहेत ते डेव्हलप झालेले दिसतात. Each primary follicle has multilayered cuboidal follicular cell. Now, the stroma adds
theca over the follicle and it now changes into the secondary follicle. प्रायमरी follicle पासून secondary follicle जे आहेत ते डेव्हलप होतात आणि हे follicles केव्हा डेव्हलप होतात जेव्हा स्ट्रोमा हा सेल्स ॲड करत असतो. There is growth of oocyte and the granulosa cells increase in number. They start producing the hormone estrogen. Now the secondary follicles grows into the Graafian follicles by addition of more follicular cells. As this process of maturation of follicle takes place, they begin to move towards the surface of ovary. The Graafian follicle presses against the thin wall of ovary, giving it a blistered appearance. हे मॅच्युरेशन होत असताना ग्राफियन फॉलिकल जे आहेत हे ओव्हरीच्या मेम्ब्रेनजवळ येतात, सरफेसजवळ येतात आणि त्यामुळे ही जी ओव्हरी आहे याला फोड आलेल्यासारखा दिसतो. The egg is released from the Graafian follicle during ovulation. Ovulation is the release of egg. आणि हे जे एग आहे साधारण 14व्या दिवशी रिलीज होतं त्याला ओव्युलेशन असं म्हटलं जातं. The remaining part of the follicle changes into temporary endocrine gland which is called corpus luteum. After release of ovum, the remaining part of the Graafian follicle gets converted into the structure which is called corpus luteum. If there is pregnancy, then the corpus luteum is retained, but if the fertilization does not take place, then this corpus luteum degenerates and it is then converted into a white scar which is called corpus albicans. Now let us study the structure of Graafian follicle. हे स्ट्रक्चर बघण्यासाठी आपल्याला फिगरची आवश्यकता आहे आणि ही जी फिगर आहे त्याच्यामध्ये ग्राफियन फॉलिकल दाखवलेला आहे. सो व्हॉट इज ग्राफियन फॉलिकल? The mature ovarian follicle is called as Graafian follicle. It is spherical and it measures about 2 mm in diameter. आता या फिगरमध्ये बघा, या फिगरमध्ये तुम्हाला दोन लेयर्स दिसतील. द आउटर लेयर इज कॉल्ड थिका एक्सटर्ना and the inner layer it is called theca interna. In the center of follicle there is a cavity present and in this cavity oocyte or the ovum is placed at one side or at the periphery which is called eccentric position. आता हे जो ओवम आहे या ओवमच्या भोवती 3 लेयर्स प्रेझेंट असतात. बाहेरची जी लेयर आहे तिला म्हणतात डिस्कस प्रॉलिजेरस. मधली जी लेयर आहे तिला म्हणतात कोरोना रेडिएटा आणि सगळ्यात आतमधली जी लेयर आहे तिला म्हणतात झोना पेलिसेडा. द फॉलिक्युलर सेल्स प्रेझेंट बिटवीन डिस्कस प्रॉलिजेरस and the theca interna are called membrana granulosa. The space between ovum and the membrane granulosa is called antrum. The antrum is filled with a fluid called liquor folliculi. ग्राफियन फॉलिकलच्या मध्ये एक कॅव्हिटी प्रेझेंट असते जिला अँट्रम असं म्हटलं जातं आणि या अँट्रममध्ये फ्लुइड प्रेझेंट असतं. त्या फ्लुइडला लिकर फॉलिक्युलाय असं म्हटलं जातं. द फॉलिक्युलर सेल्स सिक्रेट द फीमेल सेक्स हॉर्मोन विच इज कॉल्ड इस्ट्रोजेन.